राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे प्रसार माध्यम विभाग समग्र शिक्षा सन 2024-25 अंतर्गत ग्रंथालय पुस्तक निर्मिती उपक्रमांमध्ये राज्यातून 229 नियमित अधिकारी व शिक्षक यांच्या पुस्तकांची निवड झाली। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित अधिकारी व शिक्षकांच्या 10 पुस्तकांची निवड झाली असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. अंजली रसाळ यांनी दिली आहे। निवड करण्यात आलेली पुस्तके पीएम श्री शाळा अंतर्गत 70,000 शाळांना वितरित करण्यात येणार आहेत। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून शिक्षकांची ग्रंथालय पुस्तक निर्मिती कार्यशाळा इयत्ता 1ली ते 3री, 4थी ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या 5 स्तरांसाठी राज्यात जिल्हानिहाय घेण्यात आली। यामध्ये राज्यातील एकूण 261 जणांची निवड करण्यात आली होती। त्यामधून अंतिम निवड 229 पुस्तकांची झाली। कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या पुस्तक निर्मिती कार्यशाळेत 46 शिक्षकांनी सहभाग घेतला। 3 महिन्यांच्या कालावधीत 30 शिक्षकांनी पुस्तकं लिहून सादर केली। जिल्हास्तरीय समिती सदस्यांनी निकषानुसार त्यातील 18 पुस्तकांची निवड केली। राज्यस्तरीय निवड समितीने त्यातील 10 जणांच्या पुस्तकांची अंतिम निवड केली। कोल्हापूर जिल्ह्यातील निवड झालेले नियमित अधिकारी, शिक्षक, लेखक व त्यांची पुस्तकं: संगीता भरत अलगौंडर, कुमार विद्या मंदिर, गांधीनगर, तालुका करवीर, काव्यांगण; चंद्रशेखर तेली, नेहरू विद्या मंदिर, शिंदेवाडी, तालुका करवीर; गमाडी गंमत मनोची, सादिया रियाज मुजावर, विद्या मंदिर, चव्हाणवाडी, तालुका करवीर, स्प्राउट्स; सुभाष भाऊ चोपडे, विद्या मंदिर, पाचसरडे, तालुका भुदरगड, जमाडी जम्मत, करूया गंमत; डॉ. अंजली सतीश रसाळ, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, चिमुकल्यांची नाटकुली; मधुकर शिवाजी मुसळे, विद्या मंदिर, कुडित्री, तालुका राधानगरी, चांदण्याचे झाड; सचिन आनंदराव रोटे, शिर्टी हायस्कूल, शिर्टी; द वर्ल्ड ऑफ पोएम, श्रीकांत श्रीपती पाटील, बळवंतराव यादव हायस्कूल, पेठवडगाव, पावसाळी पाहुणे; प्राध्यापक रवींद्र बाबासो पाटील, अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले, क्रांतीवीर; ऋतुजा आशिष गुरव, मुख्याध्यापिका, सौ शीलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल, तपोवन, कोल्हापूर; व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन। कोल्हापूर जिल्ह्यातील लेखकांच्या गौरवशाली निवडीबद्दल कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच गारगोटी येथील अक्षर साहित्य मंचच्या वतीनं मे महिन्यात लेखकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करणार असल्याचे मंचचे अध्यक्ष व राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. मा ग गुरव यांनी जाहीर केलं। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।